दत्ताराम फोटो बघ फोटो. अरे फोटो किती चांगला आहे पण उलटा आहे. अरे ती शीर्षासन करा बसली. शीर्षासन हवेत. अरे बघू पोरगी आणि शीर्षासन करता शीर्षासन करताना. हो काका तुमचं वय काय, तुम्ही करताय काय, तुमची नाट बाळणपणाला गेली. वा माझा फोटो बघतायत. मी बघतोय ना, आम्हाला पण बघू द्या ना. मला कळल्यावर तुम्हाला सांगेन. चल हो पारावर गादी करून टाकली. दोघं गावात डोंबर हे का नाही करत. हो काका तुम्हाला पोहता येतं का. पोहता येतं ना पण पाण्यात. पाण्यात का आपण भोपळा लावून नाही पोहायचं तर काय दगड लावून पोहायचं. नीट पोहता येतं का. अरे काका हे बघा हे बघा या बाईनं पाण्यात सूर मारलाय आणि फोटोग्राफरनं काय केलं उलटा फोटो काढला. बापरे बाबा. काय बघताय बाई बघताय. नाही मी फोटो उलटा बघत. अच्छा अच्छा. अरे सोन्या 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 हे बघ काय मटक्याचा आकडा आला. अरे मग हे बघ. अरे महापूज्य क्रीडा मंत्र्यांनी मारिले पूज्य काय माननीय म्हण. अरे तेच रे तेच. हे बघ ना क्रीडा मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावातून पुण्याला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन केलंय. आपण जाऊया ना क्रीडा स्पर्धांना सरपंचांना विचारून. तिकडे जाऊन काय करणार. सोन्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या शर्यतीत हा नक्की पहिला येईल. आपल्याला खाण्या पिण्यावर बोललेलं खपत नाही. आपल्या बापाचं पण आपण ऐकून घेत ना. तुला बघितलं त्याला त्याच्या बापाची आठवण येते. चिल्ला बघ. चला 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 सगळे आपण जाऊया. सगळे आपण जाऊया. तुम्ही तिकडे जाऊन काय खेळणार. अरे खेळायला येत नसतं तर मी बघू तरी शकतो की नाही. या वयात एवढं लांबचं दिसणार. सांगा बघू तिकडे काय आहे ते. सांगतो सांगतो. अरे ती पुजाऱ्याची शकू ना. चष्मा लावा. नको ते बघतायत. हे जरा वाचा वाचा जगात काय चाललंय ते बघा. मी जरा जातो. काय संध्याकाळी पंचायतीच्या ऑफिस मध्ये भेटू. तू कुठे चाललाय. तुला कशाला नसत्या पंचायती. मी सरपंच आहे की नाही बघून येतो. मग अरे काकांची नजर काय आपलाच नाही यार. काकाची नजर जाऊन दे खड्ड्यात. सोन्या कुठे चालला बघून येतो. मी झोपतो तुम्ही जा रे. आईला लाडू आहेत लाडू. जा खा रे. लाडू. अगं ती बघ ती शकू येते इकडे. ए थांबा ग मी पण येते तुमच्या बरोबर. आम्हाला उशीर होतोय. अगं असं काय करताय. तेवढी एकच तर घागर भरायची. आता आम्ही कशाला. डोका येते तिकडे हिरो. सोन्या हो मग येऊ दे की. तो काय खातोय आपल्याला. आम्हाला कशाला खातो तो. भुंगा मध खायला कमळावर बसतो. तो काही पानावर बसत नाही. कोण भुंगा. कसलं कमळ. ए बायांनो काही कळेल असं बोला ना. आता आम्ही काय बोलणार. ए चल ग चल. ए शकू 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 थांब थांब. काय येतेस का पुण्याला. पुण्याला काय. पुण्याला गेम्स आहेत गेम्स. क्रीडा स्पर्धा.
कोण कोण जाते? गावानं मला एकट्याला पाठवायचं ठरवलंय. अगं बाई. आता विरू जयदेव वामने मागे लागलेत. जमलं तर त्यांना पण घेऊन जाईन. पण तू आलीस ना, तुला म्हणजे अगदी अलगद घेऊन जाईन. बाबांना विचारलं पाहिजे. पैसे लागली. बाबा कशाला आता? मी एकटी कशी येणार? मी आहे ना. आली 3 माकडं आली. तू म्हटलाय ना तू गोरीला. इथं कशाला आलात कडमड्याला? संध्याकाळी भेटायचं ठरलंय ना आपलं. कुठे कुठे? मसणात. मग तुम्हीच भेटा, मी जाते. नाही लक्षात ठेव. बाबाला सांग मी आहे. उपड्या घड्यावर पाणी. घडा कधीतरी सुलटा होईल. फुटेल पण सुलटा होणार नाही. शानपणा करू नको ना तर खाशील. हे काय रे? कानाखाली. सामने तुझा भाऊ आला. माननीय बापूसाहेब आणि ग्रामस्थांनो, आजची ही विशेष सभा आपण ज्या कारणासाठी बोलवलेली आहे त्याबद्दल सोन्या 2 शब्द सांगेल. सोन्या 2च शब्द. नमस्कार करतो. ठीक आहे. तुम्हाला नाही बापूसाहेबांना. नमस्कार बापूसाहेब. ग्रामस्थ मित्रांनो, मुंबई आणि पुण्यामध्ये जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या माननीय क्रीडा मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुणांना बोलवलेलं आहे. मग असं असताना या बाबतीत आमचंच गाव मागं का, याचा जाब मी आमच्या सरपंचांना विचारणार आहे. शांत व्हा. हे पहा, क्रीडा मंत्र्यांचं ते भाषण मला माहिती आहे. त्यावेळेला मी मुंबईला होतो. त्याला 5-6 महिने झाले. तो पेपर जुना असणार. जुना? कुणी दिला पेपर तुम्हाला? कुणी दिला? बोल, कुठं आणला पेपर? बोल. मी लॉन्ड्रीतनं ढापून आणलं आणि ह्यानं वाचायला दिला. लॉन्ड्रीतून ढापला? लॉन्ड्री झाली पेपर धुतात काय रे? अरे 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 ऐका माझं. हे बघा, ऐका. शांत व्हा. थांबा म्हणते ना ते. बघा, काही हरकत नाही. या वर्षी हुकलेली संधी आपण पुढल्या वर्षी घेऊ. नाही पण यांना आम्हाला खेळ बघायला मिळाला असता तर पुढच्या वर्षी आम्ही भाग घेतला नसता. काय पुढल्या वर्षीची जाहिरात बघायला तरी तुम्ही जिवंत असाल काय? चालला होते का? आता चालला बघ. मी काय म्हणतो, अशा प्रकारच्या स्पर्धा आपण आपल्या गावात भरवल्या तर. शांत रहा. हे बघा, कल्पना छान आहे तुमची, पण महाग आहे. त्यासाठी पैसे खूप लागणार आहेत. आणि ते आणायचे कुठून? पैसे मिळाले तर स्पर्धा होतील. हो, सोन्या स्वतःला आवर. तुला माहित नाही माझी पावर. चुप. घाबरू नका, मी दिले पैसे. प्रभात फेऱ्या मारतायत. काय करावं? अरे बाबा, काल रात्री तू जे काय बोललास ते शुद्धीत होतास का? म्हणजे काय? जरा विचार करून बोल. हो. गावात आता आपली इज्जत जाईल. कुठून आणणार आहेस पैसे? इज्जतीचा तुमचा काय संबंध? कोणाच्या घरासमोर गेला तर हाडाड करतात तुला. वामने विचार करतोय. काय सांगतोस वामन्या? तू विचार करायला लागलास? अरे हा कसला विचार करणार? दिवसभर खायचं आणि रात्रभर झोपायचं. आपण तिघं मिळून आणू पैसे. आपण पुण्याला केव्हा जायचं रे? तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आपण उद्याच जाऊ पुण्याला. पुण्याला जायचं कॅन्सल करून टाकलंय. अगं पण तशीच खेळ आपण आपल्या गावात करायचे. अय्या, म्हणजे आपल्या गावात सामने होणार? म्हणजे कांबळे आणि तेंडुलकर आपल्या गावात येणार? कपिल देव पण येणार. तुला बघणार आणि पळून जाणार. अगं असं काय बोलतोस वेड्यासारखं? अगं आपल्या गावातलीच मुलं खेळणार. त्यात काय बघायचं? अगं नवीन नवीन गेम्स आहेत. गेम सुरू होण्याआधी मी मशाल घेऊन अख्ख्या गावातून फिरणार. खेळावर उजेड पडावा म्हणून. अगं पद्धत तशी. अगं काल रात्री सगळ्या गावांनी तुझ्या वडिलांसकट मला डोक्यावर घेतला. कशाला? खाली आपटायला. अगं माझा निर्णय ऐकल्यामुळे. म्हणजे आपण पुण्याला जायचं नाही तर? अगं पुढं काय करतेस? पुण्यापेक्षा सरस खेळ मी माझ्या गावात नाही करून दाखवला तर नाव बदलून टाकीन. असं? मग आम्हाला हाक मारण्यासाठी तू दुसरं नाव शोधून ठेव. चालेल. सोम्या. हसायला काय झालं? याला मार्ग काढा ना काहीतरी यार. मार्ग काढा. कसल्या फालतू आयडिया काढतो डोक्यातून.
आई, काय काय रे काय काय प्रकरण जरा अंगाशी येणार असं दिसतंय. अरे तू घाबरू नकोस रे, आपण काहीतरी आयडिया काढू. हा, शाबास शाबास सोन्या, आपण पैसे कसे जमा करायचे? कानाखाली आवाज काढीन यायला पनवतीला होतो. सावकार. कोण सावकार? अरे ती बघ सावकारची गाडी चालली आहे बघ. ए विरू, आपण त्यालाच कापूया. याला का? अरे तो म्हातारा माहितीये ना कसा आहे तो? काय झालं? तणको येतो. अरे एकदा काय मूड मध्ये असला ना, नेसरडा काढून देईल. एकदा काय खसकली ना, तर नेसरडा काढून घेईल. काय सांगतो बापरे. मग तो चांगल्या मूड मध्ये कधी असतो? आता काय? पडवा आहे ना, गावच्या देवळात गोखले बुवांचं भजन आहे, भजन. मात्र तिथे मूड मध्ये असेल तिथेच पकडूया त्याला. अरे हा बोलला. हा वामण्या खाण्या व्यतिरिक्त कधी कधी चांगलं बोलतो. अरे वा, हे मेंदूचं झाड दिसतंय. जय श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचं दर्शन झालं. काय आवाज लागला होता बुवांचा. या बुवा दर्शनाला या. प्रसन्न झालं. छान गायलात तुम्ही. धन्यवाद. कान तृप्त झाले. वा वा वा. नमस्कार सावकार. नमस्कार. अरे, नमस्कार. माझ्या कशाला पाया पडला? अरे देवाच्या पाया पडा. अहो तुम्हीच आमच्या गावचे देव, तुमच्या पण पाया पडलं पाहिजे. असं कसं? पण कोण रे तू? मी सोन्या, दगडू मामाचा मोठा मुलगा. हा, मोठा मुलगा. देवाला भेटायला आलो होतो. आलो हा. देवा, आम्हा चौघांना वाचव रे देवा. आम्ही फार संकटात आहोत देवा. तुमचं काय झालं देवा? आम्ही की नाही सगळी आमच्या गावची पोरं घेऊन स्पर्धेला जाणार होतो. हो पुण्याला. माहितीये पुण्याला. पण सरपंच नाही म्हणाले. मग आम्ही म्हटलं आम्ही आमच्या गावात स्पर्धा भरवतो. ते म्हणाले कठीण आहे. त्यात काय कठीण आहे? मी पण तेच कोण बोललं? तुम्ही साक्षात देवच बोलले. हो पण ते होऊ शकत नाहीये. तू त्यांना काय सांगतोयस? त्यांना काय कळत नाही का? पण सरपंचच नाही म्हणतात त्याला आपण काय करणार नाही का? सरपंचाला काय कळते त्यातलं? तुम्ही करा सुरुवात. पण सरपंचाचा नकार आहे ना म्हणून. हा, सरपंच नकार देणारच. कारण प्रश्न पैशाचा आहे ना. आणि तो घास सरपंचाचा नाही. ए, त्याला माझ्यासारखी तालेवार माणसंच पाहिजे. हे बघा, तुम्ही उद्या सकाळी या आणि काय करू? लागतील तेवढे पैसे घेऊन जा. देव पावला. इकडे देव पावला. देव पावला. देव पावला. देव पावला. हा वाकू शकत नाही. हा बघ गेला कुठे? आई आई वाकला. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. मगाचपासून या मुलांचं बोलणं माझ्या कानावर येत आहे. या मुलांचं मला अतिशय कौतुक वाटतं सावकार. हो, नाहीतर आजकालच्या पिढीला हे देवधर्म, भजन, संगीत वगैरे मध्ये काही गोडी नाही. हो ना. बरं यावेळेला देवळात म्हणजे जरा अतिच होते नाही का? या तुमच्या कार्यक्रमाला एक माझ्याकडून छोटीशी मदत म्हणून आजच्या या आरती मधले थोडेसे पैसे देतो. या कार्यसिद्धीस न्यायला श्री समर्थ आहेत. हो ना. यशवंत गावातर्फे मी तुमचे आभार मानतो. चला निधी आता. जय श्री कृष्ण. अरे वा, हा भक्तीत रमला वाटतं. इमानदार आहे. ए चले, ए चले. पहिलं झोपला होता. सावकारांनी पैसे दिले. देतील ते. चल चल मूड जायचे. चल चल चल. बरं, आपण आता मुद्द्याचं बोलूया. किती पैसे लागतील हे तुम्हाला? बघा, मी सगळा हिशोब करून आणलाय. बरं. अगदी बारीक सारीक खेळ चुका 2,000 रुपये लागतील. 2,000? 1,500 रुपये चालतील. अरे 2,500 लागू दे होय ना? ना. पैशाची काळजी मुळीच करू नका. पण स्पर्धा कशा फरमास झकास व्हायला पाहिजे. याची तुम्ही काळजीच करू नका. आपल्या स्पर्धा अख्ख्या पंचक्रोशीत गाडणार. हलके लीलाराम. काय आबा? काय आबा काय? अरे तुम्हाला काही रीतभात आहे की नाही? दारात कुत्रं आलं तरी आपण त्याला तुकडा टाकतो. अरे ही तर माणसासारखी माणसं. यांच्यापुढे काहीतरी टाका. हा अबे आपले हे यांना काहीतरी पाणी बिणी द्या. जा मनाला पाठव. हाय आबा. ते अलकी लीलाराम एवढं मोठं एका मुलीचं नाव. हा नाही नाही, त्याची काय गंमत आहे. अलका, लीला आणि राम अशी मला 3 नातवंड. हो. घरात कोण असतं याचा मला पत्ता नसतो ना. म्हणून मी आपला 3ही नावाने हात मारतो. घरात जे असेल ती येईल. काय बरं हे बघा, आमचा मन्या आला ना की तुम्हाला पैसे देईल. हा? मने येईपर्यंत थांबतो ना आम्ही. हो, मन चालेल, बदललंय चालेल. तर. मन्या, अरे गाढवा किती वेळ? हे पैसे मोजत होतो. अरे तुझा आणि डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे नाही का? एवढे नको. एवढे नको. घ्या ना. एवढे नको. मग किती देऊ ते? तुम्ही आम्हाला तुम्ही फक्त 500 रुपये द्या. लागतील तसे आम्ही घेऊन जाऊ. द्या. महत्वाचं काम झालं. 1 2 3 4 हे असू दे. वामनाला खायला होते. धन्यवाद सावकार.
आमने तुझ्याकडे बघतो बरं झालं मध्ये नाक आहे त्याचे 2 डोळे चिकटले असते. हे नाही सावकार कुठे गेले? आंघोळीला गेले. तू नाही करणार आंघोळ? असू दे आम्ही बसतो तोपर्यंत. हा काना का कावतो कोणाच नाव? पैसे जाव करायचे. हे मोरूचा मावसा. सोन्या थांब मी चढतो हे घे. मग नंतर ते मी वर चढल्यावर. बरोबर. सावकाश जा पडतील. सावकाश खाली पडलं तर खड्डा पडेल. सावकाश. शाबास. सोन्या दे की. घे. हे घे. सावकार पैसे हवे होते. कशाला? खडूला. खडू घ्यायला 4 अडे खिशात नाहीत आणि एवढ्या मोठ्या स्पर्धा भरवतायत. माझ्याकडनं छदाम मिळणार नाही. स्पर्धा रद्द करून टाका. पण सगळी तयारी झाली. तयारी केली मस्त. निघा. मला मरली चालते हो. रस्ता समोर आहे. एकाचं इथल्या इथे चाच पडतायत आणि स्पर्धा भरवायला निघालेत. नालायक. हे वर लाव तिकडे तोंड करून. हे वामण्या काय जमते का? हे टोके तिकडे लाव. जा सावकाश जा. अरे गुंता थांब. अरे वामण्या सोन्या कुठे आहे? मला नाही माहित. काय रे वामण्या? ए वामण्या स्वतःला सांभाळ. मी करतो बघ फर्स्ट क्लास. हे बघ. अरे काय करतो रे? अरे काय गिरू. अरे कुठे चालला? तिकडे सायकल घेऊन जा लावायला. ढिल्ली तुझा. ढिल्ली तुझा असा पुढे. अरे नीट लाव वीरू अरे कसा आहेस? नाही होणार. वामण्याला सांगितलं. अरे तुझं काय झालं? अरे बाबा मला नाही जमलं. तुला काय जमणार? हे वामण्या इकडे लवकर. काय? लवकर आहे ना. हे बघ काय झालं? हे बघ हे काय करून टाकलं? टेम्पो अडकला आणि गेला. हे काय करतो? आणि वामण्या माझ्या पण कानात फूक मार. मी पण झाडावी. चल घेऊन. ओ मामा तिकडे जरा एका ठिकाणी नाही. तुला लोक. हॅलो कर रे. डोक्याला ताप आहे. वीरू सोन्या. अरे एकोण घाबरला. चांगला हेलपाटतोय सारखा.
अरे तू पतंग का उडवतोय? जा तिकडे जाऊन बांध जा. हे आले. नंतर मार. काय झालं? ते बघ सावकार आले. पैसे घेऊन आले असतील. अरे पैसे घेऊन नाही आले रे ते. खडूचे पैसे मागायला गेलो तो, तर ते म्हणाले खिशात 4 नसतील तर स्पर्धा बंद करा म्हणून. येडपडच आहे. खडूला काही चाराने पडतात? अरे तुला फळावलं खडू वाटलं तुला? अरे तर लाईन मारायचे खडू असतात. 500 रुपये खर्च आहे. का मी बघतो काय आहे ते. काय काय या या. राम राम सावकार. राम 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 राम. बरं झालं एकटे आलात. ठेकणाने काय चालली तयारी तुमची? अरे वा, फारच जोरात तयारी चालेल दिसते तुमची. म्हणजे आंघोळ करताना कपडे काढायला सुद्धा वेळ नाही, कपडे घालूनच आंघोळ. छान छान छान. पैसे लागले तर मागून घ्यायचे, हायगाय करायची नाही. स्पर्धा उत्तम झाल्या पाहिजेत. तुम्ही काळजी करू नका. अरे जय, आपण काय तयारी केली याला दाखव. स्टेज मी बांधला. आई शपथ सांगतो, हा म्हातारा कधी बरा असतो, कधी त्याची खसलेली असते. वामण्या, सावकार बघ स्टेजकडे किती कौतुकानं बघतायत. हो, स्टेज मी बांधला. बघितलं सावकार? वा वा वा. अरे उत्तम तयारी केली आहे तुम्ही. माईक थोडा दुरुस्त करायला चाललाय. ते होईल, ते होईल. अरे शेवटचा हात फिरवणं जरा चाललंय. उद्या सकाळपर्यंत होईल तयार. आपल्या गावची लोक आळशी हो, आम्ही चौघच कामं करतो. उद्या सकाळपर्यंत होईल तयार. उद्या आम्ही हातात ज्योत पेटून गावभर फिरणार आणि सगळ्या लोकांना सांगणार स्पर्धा सुरू. वा 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 वा. सुरू करा. अरे हा मशालवाला चक्क झोपला की इथे. मी पहिला. तोंडात चिट्टी नको. बोला. अहो सुरू करू का? मगाशी सुरू करा म्हणून सांगितलं ना. सुरू करा. ठीक आहे. मंडणगड तालुका ऑलिम्पिक समितीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. अरे बाबा गप्प बसा. हो चालू करूया. थांबा. आता चमचा लिंबू स्पर्धेला सुरुवात होते. वा. अभिनंदन. काय 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 ते बुक्कीने नारळ फोडण्याचं घेणारच का नाही? हा घेऊया ना. केव्हा घेणार? एका घेऊया. आत्ताच घेत. आता यानंतर 3 पायाची शर्यत सुरू होते.
चला पळ पळ लवकर अरे पळ उचला हॅलो पहिले पहिले पहिला ते नारळ फोडायचं कधी नारळ फोडायचं हा आता बालगट हुकीनी नारळ फोडण्याची शर्यत केव्हा घेणार तू जरा थांबणार का सावकाराला ना सावकार हा शांत बसा हुकीनी नारळ फोडायचं घ्यायला सांगा ना हो सांगतो हा नाही आताच सांगा सांगा ना हो आता लगेच सांगतो अरे बुक्कीने नारळ फोडण्याचा आयटम घेऊन टाका ना ताबडतोब आता हे आता कसं तुम्हाला सांगितलं ना का सगळे घाबरतात आणि बुकीने नारळ फोडायचं बक्षीस म्हणजे आपल्याला अरे हो वा काय बॉडी आहे अरे बक्षीस तुला तर आता यानंतर सावकारांच्या सांगण्याप्रमाणे बुक्कीनं नारळ फोडायची शर्यत मी पहिला मला फोडायचं अरे हे काय अरे वा ये खाली बाग आता सुई दोऱ्याच्या शर्यतीला सुरुवात होते ओ मास्तर अहो अजून कसे आले नाहीत हे लोक सुईत दोरा होणारे कोणीतरी येईल कोणी नाही येते असं काय बक्षीस जाईल ना जाऊ दे बक्षीस याला कुणाची का तू मी होय नामदेव मामा आहे ना त्याच्या बलदेव दादाची रामदेव बलदेव मामा पहिल्यांदा बघितलं गावात आता तुम्ही जाऊन बघताय का मी जाऊ थांबा मीच जातो बर काय मग सकू कसे वाटले खेळ खरंच खूप छान होते. मग अरेंज कोणी केले होते ए पोस्टमॅन इकडे मला एक सांग दिल्लीहून राष्ट्रपतीचं माझ्यासाठी काही पत्र आलंय का रे नाही हो पण सुधाकरची मनी ऑर्डर आली आहे मुंबईहून आणि त्यात लिहिलंय सकू कशी हा सांग चांगली आहे रक्षाबंधनच्या दिवशी बोलवलं हे मोठा सुधाकर मुंबईला जाऊन पैसे कमवतो काय समजतो काय स्वतःला एवढं जळतोच कशाला तू पण मुंबईला जाऊन पैसे कमाव आणि मनी ऑर्डर पाठव आणि त्यातली शकू कशी आहे म्हणून हे लिहिण्यासाठी तरी मला नक्कीच मुंबईला जायला पाहिजे अन्याय का हो ये बाबा ये सुधाकरची मनी ऑर्डर वाटतं हो तारीख कधी चुकायची नाही हे पैसे घ्या मोजून घ्या अरे बाबा तू का कमी देणार आहेस बोल सही कुठे करू या इकडे करा हम्म. हा घ्या येता ना
मी ठीक आहे, तुम्ही प्रकृती सांभाळा. आईला नमस्कार. शकू कशी आहे? मी जरा पैसे देवापुढे ठेवून येतो. ऐकलं का? हो आलो. पैसे ठेवून आलो देवापुढे. अण्णा खरंच नशीबवान आहेस तू. फार गुणी मुलगा आहे तुझा सुधाकर. अरे तुझ्या सोन्याला सांग ना मुंबईला जायला. मुंबईला? अरे साधं तालुक्याला जा म्हटलं तरी जात नाही तो. त्या तिघांची संगत सुटायला हवी ना. असो, ज्याचं त्याचं नशीब असतं. बरं अण्णा, चलतो मी. परमेश्वराची इच्छा. पानं घ्या. हा, आता आल्या आल्या त्याच्यावर रागवू नका. 4 घास खाऊ दे त्याला. जेवायला लाज कशी वाटत नाही त्याला? अहो असं काय करता? त्याला समजावून सांगितलं तर त्याला समजेल. मी सांगते त्याला, तो जाईल मुंबईला. समजावून सांगायला जागेवर हवेत ना चिरंजीव. आता येईल तो रात्री गिळायला आणि झोपायला. काही बोलायला जावं तर हे सदैव कामात. बापाला भेटायला लाज वाटते ना. गाडीचं काम नाही, घडीची फुरसत नाही. पुरसत काय घेऊन बसलात? सवड मिळाली म्हणून जेमतेम जेवायला आलोय. या आई भाजी वाढ. त्यांच्याकडे काय बघतेस? इथे भूक लागली मला. भाजी वाढ. वाढ त्याला. भाजी वाढ, भाकरी वाढ, काय लागेल ते घाल त्याला. वंशाला दिवा एकच आहे तो. काय मस्का लावताय? या आई कांदा दे. हा, त्या सुधाकरची मनी ऑर्डर आली असणार. हा, तुम्ही बोला. मुंबईला का जात नाहीस? पैसे का कमवत नाहीस? आम्हाला मनी ऑर्डर का पाठवत नाहीस? बोला, पाठ आहे. अरे वामन्या, अरे सुधाकर सारखा सामान्य मुलगा. अरे तुझा बरोबर इथं. अरे तो एकटा जाऊन मुंबईला पैसे कमवतो आणि तुला जायला काय झालं रेडिओ? मी एकदा सांगून ठेवतो, जेवताना कटकट नको. मी मुंबईला जाणार नाही म्हणजे जाणार नाही. तू मुंबईला जाणार नाहीस? नाही गेलास तर लक्षात ठेव. काय करणार तुम्ही? सांगितलं ना तुम्हाला एकदा, मी मुंबईला जाणार नाही. अरे पण अडचण तरी काय तुझी? पैसा नको. लॉन्च काय माझ्या ह्याची फुकट नाही ना. अरे बाबा, पण मी पैसे द्यायला तयार आहे ना उताराचे. बस झालं. आता मला झोप आलेली आहे. जे काय बोलायचं ते उद्या बोलू. तुमचा उद्या उजाडणार कधी? आजच बोलायला हवं. तो एकटा जाऊन 4 पैसे कमवतो आणि तुम्हा चौघांना 1 पैसा कमवायची अक्कल नाही. ओ बाबा, सकाळी बोलूया ना. मला तर झोपू द्या. हो, झोप उडवलीस आमची आणि झोपतोस कसला? ए आई, बाबाला सांगा मी खरोखरच घर सोडून जाईन. हा, मग तुम्ही बसाल बोंबलत, माझा बाळे गेला कुठे. पेपरात जाहिरात दिलीत ना, तरी परत येणार नाही. हा, चालता हो आधी. आता नाही, सकाळी. अहो असं काय करताय? अहो खरंच घरातून निघून गेला तर आपण काय करायचं? अगं, असला दिवटा असण्यापेक्षा नसलेला बरा. अहो काय बोलताय? आपण सकाळी बोलूया ना या विषयावर. तुमच्याशी बोलायचं तरी कधी? दिवसभर तुम्हाला बोलायला वेळ नसतो. बरोबर. जेवताना बोललेलं तुम्हाला चालत नाही. बरोबर. झोपताना बोललेलं तुम्हाला खपत नाही. बरोबर. आणि मी झोपल्यानंतर मला बोलता येत नाही. बरोबर. कानफटात मारीन. आई आटप लवकर. चल ग, लवकर आटप ना. तुला म्हणजे वेळेचं महत्वच नाहीये. तो बघ सूर्य डोक्यावर आला. हा बघ, आटप ग लवकर. हा, प्रसाद येतो. आई वैशाई पाव ग. गुणी आहे माझं बाळ. बाबांशी नीट वागत जा. त्यांना त्रास देऊ नकोस. त्रास त्यांना? मुंबईला जायचं मी, नोकरी करायची मी, मनी ऑर्डर पाठवायची मी, आणि त्रास त्यांना? त्रास मला होणार आहे ग. नाही रे, तुझी काळजी वाटते. आई तू जराही काळजी करू नकोस ग. मी एक दिवस चल श्रीमंत होणार आहे. ओ श्रीमंत, कुठे चालला तू केडे पंकायला? बाबा तुमच्यासाठी प्रसन्न घ्या. खा, तूच खा. मी सांगतो बाबा, असं कोणी सकाळी कामावर राहत असेल ना, तर असं मध्ये बोलून कामाचा सत्यानाश करू नये हो. एक अनुभवी म्हणून तुम्ही मला परत विचारू नका. बर, कुठे चाललात? आल्यावर सांगतो. केव्हा येणार? जेवण येतोच. बरोबर आहे. अच्छा, काय बघतो का? फुकट सांगतो का? काल शेतात जाऊन काम केलंय हो की नाही? हो बरोबर आहे. हो, काय केलं शेतावर जाऊन? नांगरणी केली शेतात जाऊन. नांगरणी केली? हा, इथे इकडे होता. तरी आपला वामण्या सांगत होता की नांगर हलका लागतो म्हणून. मग असं करा, आज तो नांगर घेऊन नांगरायला जा. आज
शक्य नाही शक्य नाही, काम आहेत मला भरपूर. हो हे बघ तू असं कर, तू मुंबईला जाऊ मुंबई हा? शक्य नाही हो. मुंबईला शक्य नाही. मी आई समजाव. नाही तिथे शक्यच आहे. येतो आई समजाव. नाही तिथे शक्य नाही मुंबईला जाणं. छे 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 छे. कसं काय होणार आहे या पोराचं काही कळत नाही बुवा. एक दिवस श्रीमंत होणार आहे तो. आओ आओ, भीक मागायची पाहिजे, भीक. असं येड्यासारखं काय करते? बहुतेक बापाने शिव्या घातलेल्या दिसत आहेत. नाहीतर काय सांगरदोर फाळादोर मुंबईला जायचे. अरे माझ्याकडे पण हीच कटकट. मी साफ सांगितलं जाणार नाही. तिकडे काम करावं लागेल, हो की नाही? नाही, मी जरा वेगळाच विचार करतोय. कसला? गावात राहून आपल्याला कोणी कामधंदा देणारच नाहीये. बेकार राहा आणि लोकांच्या शिव्या खा. त्यापेक्षा मुंबईला गेलेलं काय वाईट आहे? म्हणजे मी नुसता विचार करतोय यार. सोन्या विचार करतोय तर पक्का करून टाकला. आणि सगळेच जर जाणार असतील तर आपण वामण्या तुम्ही निघा. तुझं काय ना आपण नाही बुवा. ए असं काय करतो? लहानपणापासून आपण एकत्र राहिलो. चल ना. अरे तिथे गेल्यावर मला पोषणार कोण? लहानपणापासून तुला आम्हीच पोचलंय. खरंच पोचणार कोण? बॉडीगार्ड म्हणून उपयोग होईल. सामान उचलायला. ऐकतोय. नाही सामान उचलायला दुसरी माणसं आहेत. चलो इस बात पे हो जाए चाय. चला, आतापासून पोचायला सुरुवात. चार गरमागरम चाय बनाव, मलाई मार्के. आधीचे पैसे टाक, नंतर चहा मिळेल. ए पळून जातो काय? मग गेलात तर बरोबर. हो कपाशी धुवून देऊ का? तुम्ही त्याच लायकीच्यात. हे कुणाला कप बशा धुवायला लावतो? या गावच्या आधारस्तंभांना, या चौकडीला. चौकडी कसली? चांडाळ चौकडी. हे चल, आवाज करू नको, चहा दे चल. अरे तू जन्माला आलास तेव्हा काय पैशाचं गाठोडं घेऊन आला होतास? आणि इथं कमवलेला पैसा मरताना काय वर घेऊन जाणार आहेस? अरे संत महात्म्याने म्हटलेलंच आहे, लक्ष्मीचा मोहटाळा. गप्प बस, माझ्या लफड्यात पडू नकोस. आता चहा देतोस का चहात बुडू? देतो. म्हणून तर याला मुंबईला घेऊन चाललोय. घे उधारीचं चाय, बिंदास पी. घे. 4:15 वाजले. तुझ्या चेहऱ्याकडे बघून सांगतो, नक्कीच 4:15. हा चेहरा दिसतो मला आता कसा. जर पाणी द्या. एक घे कोणतरी गावठी दिसतोय. इथं सुधाकर कुठे राहतो? सुधाकर पाण्यात बुडून मेला. सुधाकर. अरे सुधाकरच आहे. सुधाकर तू ये. बस बाबा, चांगले कपडे घातले. आणखीन एक चहा बनव रे. पहिले पैसे टाक. अरे आता झाला तो, देईल पैसे तो. अरे एवढी वाईट परिस्थिती आहे तुमची? अरे इथे काय करता काय तुम्ही? आम्ही 3 जण दिवसभर मेहनत करतो आणि रात्री याला खायला घालतो. आणि तू काय करतोस मुंबईला? नोकरी. काय सांगतोस काय? आम्हाला मिळेल का रे मुंबईत नोकरी? अरे इथे बसून तुम्हाला मुंबईत कोण नोकरी देणार? ते तर आहेच. त्यासाठी मुंबईत यायला हवं. आम्ही कधी जाणार मुंबईला? अरे मी नाही गेलो. तिथे जाऊन कष्ट केले, मेहनत केली, म्हणून तर एवढा मोठा झालो. अरे मी गेलो त्यावेळेस एकटा होतो. तुम्ही तर चौघे आहात, एकमेकांच्या मदतीनं काही करू शकाल. पण आम्हाला नाही जमलं तर? नाही जमलं काही तर या माझ्याकडे. हा माझा पत्ता. अरे वा, पत्ता. तुझ्याकडे फोन सुद्धा आहे? ऑफिस मध्ये. ती मोटरसायकल तुझी का? मग माझीच ती. वा. हे मराठीत पत्ता लिहून घे नंतर. आणि बघ, ती मोटरसायकल मी चालव का रे? ती मोटरसायकल आहे, सायकल नाही. टेम्पो झाडाला टेकून झोप. चल मला शिकवतोय. अरे असे किती चालवलंय? चावी दे रे. आणि यांना दाखवतो, बरोबर दाखवतो. सुहानाचं बरोबर स्टार्ट कर जरा. गेली मोटरसायकल. काय झालं तुला? बस. ए शेकू, माझी वाट बघत होतीस ना? बघू. सोन्या, मला रात्रभर झोपच नाही आली बघ. तरीच मी म्हणतोय, आता झोपेल मग झोपेल, आता झोपेल मग झोपेल. का रे? मला तुझ्या स्वप्नात यायचं होतं ना. चल काय तरीच तुझं.
नशीब पण कसं आहे बघणार आहे. मला प्रेमाचा साक्षात्कार झाला, तोही इतक्या उशिरा. आणि तो आता मुंबईला चालला. मी मुंबईला काय कायमचा जात नाहीये. पण तुला जर माझी आठवण आली तर तू काय करशील? इथेच रडत बसेन पोटभर. मुंबई जवळ कुठे झाला? अरे पाण्यात पडशील, नळ्यातला बाहेर येशील. मागो. अरे वा वा, केवढं पाणी आहे. मागं राह तू. बोट बघ. चला चला, विचारा ड्रायव्हरला, विचारा. चला ए वामण्या, सावकाश. तू पाण्यात पडलात ना तर मुंबईला पुरेल. चल तू लवकर, चल ड्रायव्हरला विचारूया. चल सावकाश. हो ड्रायव्हर, मुंबई आहे ना? नक्की ना? दुबई नाही ना? कुठे सावकाश वामण्या, सावकाश. हात धर. पाण्याचं नाही रे बाबा, लागते ते काय ते बघ. आई शाबास. खरंच वामण्याला बांधून ठेवला. चला बाबा, आलोय तसं मुंबईला. या लवकर या. आपली मुंबई. पाया पडून देतो याला कुठे न्यायच्या लायकीचं नाही. या तुझं काय चाललंय? माझं काय चाललंय? अरे आपल्या कर्मभूमी झालो, पाया पडायला नको. तू पण पाया पड. मी स्वतः पडून झालो, पाय काय पडणार? वामण्या पड. अरे बाबा, जमीन तोकडी पडते. हा शाबास. सावकाय रे, संतोष आहे रे, आनंद आहे रे. आयरे काय बोलतो? त्याचं आडनाव आहे रे हे. त्याच्या वडिलांचं नाव संतोष आहे रे, मुलाचं नाव आनंद आहे रे. ते गडू मध्ये 3 दगड टाकून हलवतात ना, गुडू तसं बोलतोय तो. अरे मुंबईत मराठी बोलणारा कुठे आहे का? ಎನ್ನ ಸ್ವಪ್ನ ದತ್ತ ಏನೇ ಮೇಕ ಪುಣದಲ್ಲಿ ಕಾಕದ ಬೆಲೆ ಲೇಟ್ ಆಡದೆ काय बोलला? कानपड्यात देऊ का रे? मला जर कळलं तर तुला सांगितलं नसतं. सोन्या, आपण चुकलो काय रे? नाही माझ्या चोन्या. परत पोटावर आपटू नको ना, भूक लागते. हा सदा उपाशी असतो. एक तर मराठी माणूस सापडत नाहीये. काय झालं? काय नाही, त्याला तरी विचारतो. काय बोलतो तेच कळत नाही. ही मुंबईच आहे ना? मुंबई. she's a positive of what she's a man of a first. Oh, no, what a beggar come from what? हो, मग किती मराठीत का कोणी बोलत नाहीये? Oh, no Marathi, you know? You know, I also know. सोन्या, काय करायचं रे आता? वामण्या, हे काय म्हणाला तो? अरे अच्छा, वामन दादाला पाठव म्हणाला. हा सोन्या, इथे कोणी मराठी बोलत नाही का रे? बोलते ना, काही लोक बोलते, किती लोक बोलते. मराठी ऐकल्यासारखं वाटलं का तुला? हे काय ते बघ, मी बघतो. नमस्कार. जय श्री कृष्ण. तुम्ही मराठी बोलता? अरे लो, कमाल छे. अच्छा, तुमचं नाव कमाल शेठ. हे कमाल शेठ नाही, माझा ओरिजिनल नाम तसा ठाकरसी आहे. पण इकडे काय, मुंबईमध्ये ठाकरे जास्ती चालते, सगळा घाबरते नामला, तर ठाकरे ठेवला. पण मराठी येणार कोणी आहे का? आहे ना. अरे मी जे ना एवढा चांगला मराठी बोलतो, कमाल आहे. आणि माझे पेक्षा पण चांगला बोलणारा मुंबईमध्ये केवढा पडलेला आहे. पण आम्हाला इथे मराठी माणूस कुठे भेटेल? भेटेल नाही बोलते, मिळेल बोलते. बरं बाबा, मिळेल, पण कुठे मिळेल? मराठी गिरगावला मिळेल, नाहीतर दादरला मिळेल, आणि गुजराती शेअर बाजारला मिळेल. टॅक्सी का थांबलाय? चल. हो काका, थांबा, ठेवा टॅक्सी, चला. साहेब नमस्कार. काय हवंय? मदत हवी आहे. कसली? आम्ही गावावरून आलोय. ओळखीचं कोणी नाहीये, कामधंदा नाहीये, खायला काही नाही हो. यातलं काय बी मिळणार नाही. एवढा मोठा बोट कशाला लावून बसलाय? हा बोट तुझ्यासाठी नाही. एवढा मोठा बोट तुमच्या एकट्यासाठी? आता जातोस का खाऊनच जातोस? 542 यांच्याकडे बघ. हवालदार साहेब चिडलेले दिसतात. मी विचारतो, थांब. काय पाहिजे? आम्हाला नोकरी मिळेल का? किती शिकलाय? लिहिता वाचता येते. कोण नोकरी देणार तुम्हाला? हवालदारची पण नाही मिळणार. आता जाताय का टाकू आत? काय बोलतो? जानना. अरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सोनियाची मुंबई नगरी, ओ सोनियाची मुंबई नगरी, या हो पधार फेरी चंदेरी नगरी सारी, रुपेरी चंदेरी नगरी.
सोनियाची मुंबई नगरी, ए सोनियाची मुंबई नगरी. उंची वस्ती वाळकेश्वरला, पायथ्याशी झोपडपट्टी श्रीमंतीची अन गरिबीची. इथं अशी जमते कट्टी हँगिंग गार्डन वरून दिवे बघा हो, राणीचा हा मणिहार लक्ष्मीपुतांचा शिहर बाजार. तस विद्येच माहेर कोर्टामध्ये कोर्ट हबीस, कोर्टामध्ये कोर्ट हबीस उद्योगी माया नगरी. अशी लाडकी मुंबई माझी, अशी लाडकी मुंबई माझी रंगीली दरतारी. सोनियाची मुंबई नगरी, सोनियाची मुंबई नगरी. माती विकुनी मिळवी ही पैका, डोके पास या मुंबईला डोळा बाबडा घाबरला जो. फकट फाकट मेला, धरली तर चावते आणि सोडली तर पळते. करू राम राम कसा केला अन्नपूर्णा ही मुंबई देते. तो मेहनत करतो त्याला नाव ठेविती हिला तरी पण, नाव ठेविती हिला तरी पण फिरून येते माघारी. सोनियाची मुंबई नगरी, सोनियाची मुंबई नगरी. या हो पगार फेरी कंदेरी नगरी सारी. 1 रुपयामध्ये बघाया शहराची किमया न्यारी. रुपेरी चंदेरी नगरी, सोनियाची मुंबई नगरी, ओ सोनियाची मुंबई नगरी. सगळे मुंबई बघितली की नाही मग? अरे कष्ट करायला पाहिजे, कष्ट कळलं का? कोणीतरी मराठी माणूस दिसतोय. हाक मार, हाक मार. आजोबा, आजोबा. आजोबांच्या कानपूरमध्ये स्ट्राईक आहे, जवळ जायला पाहिजे. चल 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 लवकर चल. आजोबा नमस्कार. आजोबा मला, हा तुम्ही आजोबा काका म्हणा. काका? काका नाही, काका. काका काय फरक काय पडतो? मला सगळे काका म्हणतात. अच्छा, म्हणजे तुम्ही गाव काका आहात का? तसं म्हणावं. एक गमत सांगू? नको, आधी आमची गंमत आहे का? गावात ओळखीचं कोणी नाहीये, काम धंदा नाहीये, राहायला घर नाही हो. कुणी घर देतं का? घर एका वेळी एकच प्रश्न. बोला. तुम्ही आम्हाला घर द्याल? देणार, हसले म्हणजे देणार. गमत ऐकाल? सांगा आता. घर मिळतंय म्हटल्यावर काय? असाच मी भटकत होतो बाजारात. अच्छा अच्छा. एक जुना दिवा दिसला. सहज म्हटलं घासून बघावा, म्हणून घासला. तो आतून एक मोठा राक्षस बाहेर आला. अच्छा, आमच्या वामण्यासारखा. याच्याही पेक्षा मोठा. अरे बापरे. आणि मला म्हणाला, काय? बोल मेरे आका. आका? मग तुम्ही चिडला असणार. खडसावला त्याला. म्हटलं मला काका म्हण. मग म्हणाला, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. अच्छा. नंतर अंगावर भारीपैकी सूट आला. आयुष्यात पहिल्यांदाच घातला होता. लग्नात नव्हता घातला? मी लग्न केलंच नाही. झालंच नसणार. तेच ते. नंतर मग
एक 2-4 पेग अधून मधून सकाळ रात्रीच्या मध्ये. नंतर गोमांतक हॉटेलमध्ये छानपैकी जेवण. मस्त जेवले. आणि मग एकही धक्का न खाता संबंध शहरातून झकासपैकी फेरफटका चालत. मर्सेडेस. मर्सिडीज काय असतं ते? गाडी. हा गाडी आहे. वा 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 वा. हे काय झालं? झोप आली. चला जाऊया. गंमत अजून चालूच आहे. मी त्याला म्हटलं मला झोप आली. हा या थोरा मोठ्यांच्या पुतळ्या शेजारी मला एक छानदार टुमदार बंगला बांधून दे. एसी लावून मी झकासपैकी झोपतो. मग खाडकन कानफटात दिली. कोणाच्या? माझ्या. का? मला म्हणाला या मुंबई शहरात तुम्हाला राहायला जागा देऊ शकलो असतो तर मी दिव्यात कशाला राहिलो असतो. बोल मेरे आका. बोल मेरे आका. बोल मेरे आका. येडा तो नाही, तो शाणा आहे. तुम्ही सगळे मूर्ख आहात. एवढं मात्र खरं या मुंबईत राहायला जागा मिळणं कठीण. मग आता जोडा आहेत मागा पिका. चला चला. का रडत बसलीये? पोराची सारखी आठवण येते हो. पोरगा एकटा घराबाहेर कधी पडला नाही आणि तुम्ही थेट मुंबईला पाठवलात. खाण्यापिण्याचे हाल होत असतील हो. तुम्ही त्याला परत बोलवा हो. तो घरात असला की घर कसं भरल्यासारखं वाटतं. स्वयंपाक करताना सारखी त्याची आठवण येते. 25-30 भाकऱ्या, 2 टोप भात, भाजी, डाळ, काय काय करायला लागायचं त्याच्यासाठी. आणि तुम्ही 2 भाकऱ्या सुद्धा खात नाही. हे बघ तू जेव गप. 15 दिवसात काय मरत नाही पोरग. असं बोलू नका हो. नाहीतर काय? असं बोलू नका. जेवणासाठी काय वाटेल ते करेल तो. समजलं? हा ते सगळं खरं. पण तुम्ही त्याला एकदाच बोलवून घ्या बघू इकडे. मला आठवण येते सारखी. भामन्या भामन्या कसा आहेस रे? अरे आता तर गाड झोपला होता ना. चढण्याचा वासाला लगेच उठला काय? कामाचा पडतोय. तसा नाही उठायचा. थांब. काठी घाल. मोठी काठी घाल. कशासाठी एवढी उठा 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 उठा. रात्रीला जेवायचं ना. पैसे नको. जा त्याला मदत करा. 4 पैसे कमवा. जा 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 जा. काय चाललंय? वा वा. सगळं थकलं असेल. मी मदत करतो काहीतरी दे. चालवता येईल का नीट? हा नीट धर. हा चल अशी चालव. सांभाळू ना. त्याला मारू नका. त्याला लागणार नाही. तो दगड आहे. त्याला मी बघतो काय करायचं ते. थांबा थांबा आम्ही बघतो. जाऊ दे रे. आणखीन मार खाल्ला तर आणखीन खायला मागेल. अरे वा. घोड्यावर बसायचे किती पैसे? 5 रुपये. 5 रुपये बसणार का? नको नको नको. आमचा बाळ जरा मोठा आहे. ते घोड्यावर बसू शकणार नाही. घोडा त्याच्यावर बसू शकेल. काय साहेब? हे तुला जेवायचंय? जेवायचंय? चल माझ्या बरोबर चल. तुला जेवायचंय ना? अरे थांब 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 थांब. तुला घोड्यावर बसायचं ना.
घोड्यावर बसायचं ना, अहो घोड्यावर बसायचे 5 रुपये, हत्तीवर बसायचे 2 रुपये. आता दाखवतो तुम्हाला बघा. घे पाठीवर घे, पाठीवर घे. आता घोड्यासारखा पळ जेवायचं ना, पळ या, पळ 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 पळ. हत्तीवर बसायचे 2 रुपये, हत्तीवर बसायचे 2 रुपये. अरे वामने घोड्याच्या पुढे पळालास तू. अरे वा वा, चल चल पळ, पळ. आई जवान हा जवान, उतर उतर उतर. हा पळ पळ पळ. जा जा जा, इकडे जा 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 जा. बस काय झालं? आपण आता थकलो, आपल्याला आता भूक लागली. आत्ताच्या आत्ता सुधाकरचा पत्ता काढा, आपण आत्ता त्याच्याकडे जाऊया. तर सुधाकरचा पत्ता कोणाकडे आहे ना, आहे ना, माझ्याकडे आहे ना. बघ बघ बघ. हे फाडतोस काय? या पुढे सुधाकरचं नाव काढायचं नाही. अरे तो एकटा कमवू शकतो, आपण 4 असून कमवू शकत नाही. अरे तू तुमच्या जिंदगानीवर तुम्हाला जर कंटाळा आला असेल ना, तर समुद्रात जाऊन जीव द्या. जा जा. नाही 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 चल. नाही ना. आता कसं चल चल. हे बघ वामने, अरे सगळं नीट होईल, कशाला काळजी करतोस. भीक मागत असतील सगळेजण गल्लोगल्ली. अहो असं काय म्हणताय? नाहीतर काय. तुम्ही मला सांगा, अहो एकाला तरी काम करायची अक्कल आहे का? अहो तेच तर नडतंय. अहो आधीच आमच्या वामण्याला खायला लागतं भरपूर, त्याला कोण देणार? सोन्याची मला तशी अजिबात काळजी नाही, तो घेईल सगळ्यांना सांभाळून. तसा हुशार आहेस तो. हो पण नोकरी धंद्याचं काही जमायला हवं ना. हो पण पत्र तर पाठवायचं. गेल्याबरोबर मनी ऑर्डर पाठवतो म्हणाले होते. अहो मनी ऑर्डर तर सोडा हो, साधी खबर नाही. तसा आमचा सोन्या मानी आहे, नोकरी धंद्याचं पक्क झाल्याशिवाय अजिबात कळवणार नाही तो. अहो तोपर्यंत आपण काय करायचं? वाट बघायची, दुसरं काय करणार आपण? परमेश्वरा, अरे काय लिहिलंस या पोरांच्या नशिबात, तुझं तुलाच ठाऊक रे बाबा. तू आहेस काय? वामण्या तू बघू नको, तुझ्या मापाचं नाही मिळणार. माहिती काय रे तुमची काय बापटगिरी चालली आहे? नवीन शब्द शिकलो इकडे. बापट म्हणजे अर्धा. हा ते काय नाही, मला भूक लागली, मला जेवायला पाहिजे. बापट बापटले फुल फुल कुठलं मोगऱ्याचं फुल, गुलाबाचं फुल. ते काय नाही. हे बघा तुम्ही मला इथे आणलं ना, आता माझ्या जेवणाची व्यवस्था करा, नाहीतर मी चाललो. सोने याला जाऊ दे रे गावाला. तू गप जरा, गप गप. आपल्याला कळत नाही ना, आपण गप्पा बसव. मी आहे ना, जेवणाची व्यवस्था मी करतो. थोडे पैसे आहेत, तुम्ही पुढे वा, मी आलो. चला चला, या बाळाला सांभाळून घेऊन जा. बाळाला बापड भावात मिळतं का बघू? नमस्कार मालक. ते 4 राईस प्लेटचे किती पैसे? 60 रुपये. 60. पापड किती? चले बापट वगैरे बाहेर चाल. असं काय माझं ऐकून या ना. चले बापट. ए बापट, काय झालं? काय समजतो काय तो हॉटेलवाला साला? तुम्हा तिघांमुळे आपल्या चौघांना भिकारी समजला तो. तरी मी तुला सांगत होतो जरा नीट राहत जा म्हणून. याच्यामुळे आपण एक काम करूया, आपण तालुक्याची आयडिया करूया इकडे. नको नको बाबा, मार पडेल. नको. अरे तालुक्यात आपल्या सगळ्यांना ओळखत असताना सुद्धा कधी मार पडला नाही. मग थांब ना, आपण एक काम करू. दोघं मिळून जेवायला जाऊ. तुम्ही दोघं, आम्ही दोघं. नाही मी नाही येणार तुझ्या बरोबर. अरे तू पहिला जेव. नाही पण मला भूकच नाही ना. मी जेवेपर्यंत तुला भूक लागेल. चल चल चल. याच्याबरोबर नाही, मला नाही, याच्याबरोबर जमणार नाही. मी नाही, मी नाही, मी नाही. क्या चाहिए? 1 2 3 4 राईस प्लेटला. 4 4 त्या राईस प्लेट. एक 2 3 4. वामने लवकर झालं. लवकर चहा मागव आणि बिल मागव. एक चाय. हे चहाचं बिरान. अरे वा, चहाचं बिरान. लवकर रे बाबा.
आता कसं चहाचं बिल जा. ठीक आहे पाहुणे हे ना 85 रुपये. हो मालक हे चहाचे 85 रुपये कसे काय विचारा. ए इधर आ रे. काय काय बिल आहे. हो खाय ना उसका दोस्त. नाही नाही दोस्त आहे माझा कोणी दोस्त नाही. मी फक्त चाय पिल चाय. हे काय 3 रुपये 3 रुपये. मी जाऊ. चल जा. वाचलो. दात पडले असते माझे. कहाँ से आते हैं पागल. काय ग काय झालं हसायला. काही सोन्याचं पत्र आलं का. काही नाही ग त्याची आठवण झाली. आज 1 महिना झाला त्याचं पत्र नाही काही नाही. कुणास ठाऊक काय करतोय तिकडे. आता जर का त्याचं पत्र आलं नाही तर मी जाणार त्याला मुंबईला शोधायला. मला वाटतं सोन्या आपण परत जाऊया गावाला. आणि गावाला जाऊन काय तोंडाला शेण बसून घ्यायचंय. ए त्याच्या बोलण्यात तथ्य आहे कळलं. तूच जर सोन्या अशी हार खाल्लीस तर आम्ही बघणार कोणाच्या तोंडाकडे. हारणे आणि जिंकण्याचा प्रश्न नाहीये. सत्य परिस्थिती सांगतोय मी. अरे पण आता करायचं काय त्याचाच विचार करतोय मी. सोन्या काय झालं. हा बघ आईला सेम तुझ्यासारखा दिसतो. अरे मला माहित आहे तो लक्ष्मीकांत बेर्डे आहे. तो लक्ष्मीकांत बेर्डे आहे ते आम्हाला पण माहिती आहे पण दिसतो तुझ्यासारखा. अरे त्याला मी काय करू. आयडिया काय मी काय बोलतो. त्याला तर सिनेमात कामे मिळू शकतात तुला का नाही मिळणार. असं कोण म्हणतं. मी बोलतो. कानाखाली आवाज काढीन. पाच झाली भंगच. आता तवावरनं मुंबई झाला ती फक्त भंगच करत आलोय. कधी सिन्सिअरली विचार नाही केला कुठल्या गोष्टीचा. आपण चौघं एकत्र राहून मला नाही वाटत आपल्याला कामं मिळतील. आजपासून मी ठरवलंय प्रत्येकाने आपलं नशीब आणि कसबपणाला लावून वेगवेगळ्या मार्गाने जाऊन पैसे कमवायला शिकलं पाहिजे. आणि याची सुरुवात आजपासूनच करायची. आज संध्याकाळी 6 वाजता आपण याच ठिकाणी परत भेटू. मंजूर. मंजूर. आणि हे बघा आज जर का आपल्याला यश मिळालं नाही तर आपलं मुंबईत जाणं कठीण आहे. सगळ्यांना गावाला जावं लागेल. ओके बेस्ट ऑफ लक. कुठल्या दिशेला. मरू दे आपल्याला काय करायचं. काय अहो साहेब. तुम्ही कोण साहेब. काय बोलताय. कोण खोळंबलंय. काय चाललंय. अहो बघा कोणतरी घेऊन चाललंय मला. वाचवा वाचवा. हा बघा कुठे घेऊन चालला. नमस्कार लक्ष्मी साहेब. लक्ष्मी अहो मी लक्ष्मी नाही. असं काय करताय. मी गावावर ना कमाल आलोय. करताय. तुमचा एवढा गमतीदार स्वभाव. तुम्ही आमची चेष्टा करताय. कसली चेष्टा करताय. शूटिंग नाही का केलं रायगडला पूजा पवार बरोबर लव सीनचं. ऐका तर खरं. त्या सीन मध्ये व्हिलन येऊन तुमची धुलाई करतो. तो काय गार्मेंट मध्ये कामाला आहे का. गार्मेंट नाही हो. आपण त्याच्यानंतर जे शूटिंग करतो आपण जे आता शूटिंग करणार आहोत ते सगळं चिटिंग करून करायचं. कुठला चिटर माणूस आणला काय कळत नाही. थांबा. कमालच केली तुम्ही. अहो चिटिंग नाही शूटिंग करायचं आता. हे रेडी ना मोहन. रेडी ना. आम्ही बाळासाहेबांना सांगून येतो. चला चला. थांबा. काय लावताय घाण वास मारतीची. थांबा. कुठे फसलो. काय करता. बाद झालं की आता. हा ठीक आहे. ब्रश घ्या. ब्रश कशाला. आरसा मागून दाखव. मागून काय मस्करी करता साहेब. कसली मस्करी. आयला कुठे फसलो कोणाच. रेडी आहे का बघून. कसला शॉट. शॉट. थांब. मला एकटा सोडून कुठे चालय. थांब. भूत बघितलं रे. पळत का सुटलास. मला काय कधी बघितलं नाही का. काय नाही पाहिलंय पण आज काय झालं. आज तर आतमध्ये ऑलरेडी आतमध्ये. काय डोकं बिकं फिरलं का. काय बोलतो तू. आज तर 2-2 बघतोय. काय 2-2 बघतोय. आतमध्ये आहे ना. कोण आहे. लक्ष्मीकांत बेर्डे. तुझं डोकं फिरलं. चल बघू कुठे आहे. दाखव. माझी काही चूक नाही हो. या लोकांनी मला लक्ष्मीकांत समजून पकडून आणलं. त्याला मी काय करणार. हे पण तू आहेस कोण. तुला काय पाहिजे.
मी गावावरून आलोय कामधंदा शोधण्यासाठी. क्या काम करोगे? काही इस्त्री करोगे? करके दिखाओ. अरे देखो पास पास है ना. इस्त्री तो अच्छी कर लेते हो, लेकिन पूछा नहीं कितना पैसा लोगे? ओ पैशाचं जाऊ द्या, पहिलं माझं काम तर पक्का होऊन जाऊन द्या. मालूम आहे मालूम आहे. अच्छा, म्हणजे तू कामाकरता मुंबईला आलायस. तुझा चेहरा आणि माझा चेहरा मिळता जुळता आहे. माझ्या डुप्लिकेटचं काम करशील? हो हो बघ, म्हणजे वेळोवेळी तुला मार खावा लागेल, उंचावरून उड्या माराव्या लागतील. गावाला किती मारल्यात उड्या. मोटरसायकल चालवता येते? हो, थोडी थोडी चालवतो. ठीक आहे, आजपासूनच सुरू कर. हे बघ मोहन, याला आपल्या फाईट मास्टरकडे घेऊन जा, ओळख करून दे, सांग मी पाठवले म्हणून. आणि माझा शॉट रेडी झाला की मला बोलव. ओके, जा रे. चला. काय रे, हे काय झालं? पडलो ना म्हणून लागलं. तुला आधी सांगितलं होतं मी. मोहन, याला काहीतरी औषध लाव. हे पैसे मिळाले का? हो मिळाले. हे तुमच्या आशीर्वादानं बोनी चांगली झाली. चल निघ आता. साहेब उद्या येऊ? उद्या मला काय विचारतोस? त्यांनाच विचारायचं. चल निघ आता. बर. अच्छा, येतो. काय परिस्थिती आहे, दोघांचे चेहरे सारखेच. एकाकडे पैसे नाहीत म्हणून खायला नाही, एकाकडे पैसे आहेत पण तब्येत सांभाळायची, डायटिंग, खाणं नाही. लक्ष्मीजी, शॉर्ट रेडी आहे. आलो. शॉर्ट रेडी है. अच्छा काम कर लेते हो. फिर गांव में हमारा लॉन्ड्रीच होता ना. बेटा, मैं भी गांव से आया हूँ. अच्छा, गांव में एक हाथ कपड़ा पहनने को मिलता है, तो फिर लॉन्ड्री कहाँ से चलाओगे? ये मैं अच्छा, ये लो. अरे बच्ची, कल लाऊं मैं? हाँ बेटा, कल आ. आपके पैर हाथ जो. अच्छा छोकरा मिला. बाबा ते सगळं पोचवलं? हा बर. हे घ्या तुमचे पैसे. दे बाबा दे. बरोबर आहेत ना? हो, हे घे तुझे पैसे. नाही नाही, मला नको, मी फक्त तुम्हाला मदत केली. अरे घे घे घे. अरे मेहनतीचं फळ नाही मिळालं तर मेहनतीवरचा विश्वास उठतो बाबा. घे घे घे. आता तुम्ही म्हणता तर घे घे. पण खरं सांगू बाबा, का? या मुंबईतली माझी ही पहिली कमाई. अरे मोठं हो बाबा, माझे पाय पडतो. एक विचारू? काय? तुम्हाला या वयात हे सगळं करावं लागतं? अरे बाबा, पोरं ड्युटी निघाली तर काय करणार, म्हणून मला हे करावं लागतं. रडायला काय झालं पोरा? काही नाही बाबा, मला माझ्या वडिलांची आठवण आली. काय झाली का कमाई? हे काय, 55 रुपये मिळाले. बरं वाटतंय. अरे सोन्या, मला त्या डोंबराने माकडसारखे दिवसभर उड्या मारायला लावल्या आणि 10 रुपये दिले. मामा बरवला. म्हणजे तुम्हाला माझं कुत्रे एवढंच खाद्य. 25 रुपया दिन भर भैया के पास इस्त्री करके आवत रहन. याला काय झालं? अरे भैया के पास दिन भर इस्त्री किया ना. हिंदी. अच्छा अच्छा अच्छा. तुझं काय? माझं 100 रुपये कमाई केली. बर. कसं काय? लक्ष्मीकांत बेर्डेची डुप्लिकेट केला. हा काय मार पडलाय. म्हणजे काय सिनेमात काम नाही केलं? कशाला करायचं? 100 रुपये मिळाले. आता भरपूर खाऊया आणि झोपूया. उद्याचं उद्या बघूया. चला चला चला.
नको रे काय कोण आहे अरे वॉचमन साहेब हवालदार हवालदार झोपेत आहे ना त्यामुळे अहो आम्ही चांगल्या घरची मुलं होतो आम्ही चोर नाही होतो आम्हाला घर नाही हो. मग मी काय करू तुमच्या घरचा पत्ता द्या ना. हे कशाला म्हणजे आम्ही तिकडे जाऊन झोपतो. इकडे तिकडे पारा देत असताना म्हणून म्हटलं तुमच्या घराचा पारा आम्ही करतो. हो आता जाता का वरात काढू तुमची वरात काढू. आम्हाला जाम झोप येते झोप झोप म्हणाले पत्ता देताय ना. तुला काय सांगून समजत नाही का ना घे ना त्या तिकडे समोरच्या फुटपाथला जा. आपल्या बीट मध्ये लफडायला पाहिजे सांगून ठेवतो. कुठे गेलं ते तिकडे गेलं. कधी गेलं आत्ताच गेलं. मी पण जातो तुझ्या माझे पैसे गेला वाटतं. झोपायला जागा देत नाही. काय कळतच नाही आपल्याला. मला एकट्याला सोडून कुठे चाललंय. आता हवालदारला बघून मी घाबरलो ना. हा घाबरला. हवालदार तुला बघून बेशुद्ध पडला. अच्छा ते भूत कुठे आहे. तो दिवा आहे. दिवा चालतोय कधी गप रे बाबा. तो बोटीवरचा दिवा आहे. चल लवकर लवकर नाही रे ते खोके उचलणारे हमाल आहेत ते पण उचलले. ते बघ त्याने अंधारात गागल लावलाय बघ. हा त्याला डोळे आले असणार बघ. गप रे गप बसा. बॉक्स रात्रीच्या वेळेला स्मगलिंगचा माल आहे. आपण पोलिसांना कळूया. काय बोलला. अरे आपण पोलिसांना कळूया. हळू हळू. मला जाम भीती वाटते रे. अरे घाबरतो कशाला. मी आहे ना. हे बघ पोलीस एक बेशुद्ध पडलाय तिकडे. अरे हे तर काहीच दिसत नाही त्याच्या अंधारात दिसणार नाही. सोनिया वांगाला बघून ते पळाले बघ. काळोखात कोणी घाबरेल. ते बॉक्स तिकडे सोडून पळाले बघ. सोनिया त्या बॉक्स मध्ये काय ते बघूया. नको त्या बॉक्स मध्ये बॉम्ब असेल. वामण्यानं तो बॉक्स उचललाय बघ. वामने तो बॉक्स टाकून दे. वामने बॉक्स टाकून दे. चल 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 बघूया. चल चल चल. मी म्हटलं नाही हा नक्कीच स्मगलिंगचा माल आहे म्हणून. सोन्या या सोन्याचं काय करायचं. सोन्या मला जाम भीती वाटते रे. हे आहे ना. कशाला घाबरतोस. हा रेडा आहे ना. ते आपण एक काम करूया. तुम्ही दोघं इकडे थांबा. आम्ही दोघं पोलीस स्टेशनला जातो. नको वामण्या बरोबर थांबला ना का मार पडतो. बरं ठीक आहे. तू माझ्याबरोबर चल. तुम्ही दोघं इकडे थांबा. आणि हे बघ हा गेला. एक थांब. वामण्या मला जाम भीती वाटते रे. घाबरतं काय रे ते. वामण्या हे सोनं किती किमतीचं असेल रे. माझा बाप काही सोनार नाहीये. मला माहितीये तो लोहार आहे. तरी पण किती किमतीचं असेल. 50-60 लाख. 50-60 लाख आपल्याला नाही परवडायचं. मी लोळतो. नको वामण्या तू लोळलास तर त्याला कोळशाचा पण भाव येणार नाही. रात्रबाई करून आलेत. उठी उठी गोपाळा. आठ झाली गोपाळ उठला. ते काय चुप रे. याची भाषा तुम्हाला कळणार नाही. काय आम्ही स्मगलिंगचा माल पकडला. ते तिकडे समोर थुकी उठते तरी. चुप. ते चौपाटीवर माल कुठे आहे. माल सुखरूप आहे. त्याची काळजी करू नका. आमचा वामने आहे तिकडे धिप्पाड बिन डोक्याचा. आम्हाला किती मिळणार. देशाला तुमच्याबद्दल अभिमान आहे. ते नंतर आधी आम्हाला किती मिळणार ते सांगा. आता माल लाखाचा असेल तर एक 5-10 हजार मिळतील. 5-10 अरे हळू काय करतोस ते. तू काय करतोस. काय करतो ते. येताना आपण आपल्या कर्मभूमीच्या नाही का पाया पडलो होतो. जाताना परत एकदा. वामण्या तू पण पड पाया. मी बाजूला होतो. पड नुसता माजलाय खाऊन खाऊन. पड वाग ना. पोचला. जय माऊली.
काय झालं? मी तुमच्याशी बोलतोय. शोधायला लागलो तर भारी पडेल सगळ्यांनाच. ज्याची चूक असेल त्यांनी सांगावं पटकन. भाई बोल, काय झालं? मला माफ करा भाई, माझी चूक झाली. काल माल पकडला गेला. माल पकडला गेला ही गोष्ट जुनी झाली. ते आम्हाला काल रात्रीच कळलंय. माझा नाईलाज झाला भाई. नाईलाज माझा पण होऊ शकतो सुभानराव. भाई भाई मी तुमचं मीठ खाल्लंय भाई. डायलॉग मारतोय सुभानराव. भाई बोल. वर्सोवाचा माल पोलिसांच्या ताब्यात आहे. हं, 4 पोरांनी माल पकडून दिलाय. हं, नेहमीचे नाहीयेत, नवीनच आहेत कुणीतरी. हं. हा पांग्या भाई, माल कोणी पकडून दिला? त्याचा पत्ता हवाय. तुमच्याकडून कुठे गेले? अच्छा. हं. सुभानराव जी, पोपटला पाठव भाऊच्या धक्क्यावर. म्हणाव चौघांना उचलून आण. भाई सत्कार करायचा म्हणाव. बसला बामण्या. अरे कोण दुसऱ्या बसायला मिळणार? हा कोणाला? नमस्कार, आम्हाला लॉटरी तिकीट नको आहे. लॉटरीचं तिकीट नाही. काल स्मगलिंगचा माल पकडून देणारे चौघ तुम्हीच ना? तुम्हाला साहेबांनी बोलवले. सत्कार करायचा. सत्कार म्हणजे पहिलं सत्कार. सत्कार त्याला वाढून ठेवा. अरे बापरे, अरे आतमध्ये काय करतो तू? त्याला पोलिसांचा खबऱ्या म्हणजे काय ठाऊक आहे का तुम्हाला? नाही. त्याची सजा? सजा? हो साहेब, तुम्ही सगळं विचारलं आम्हाला इकडे बोलवलं का? नाही. हा तेच म्हणतो मी, आपला सत्कार करणार आहे ते. अहो काय तू सत्कार लवकर करा, आम्हाला गावाला जायचंय. गप्प बसा. गप्प बसतो की ओरडते का ज्याला? गप्प बसा म्हणतोय ना. छोटू कोण आहे? अरे बापरे, छोटू भाऊ. अहो साहेब साहेब, आम्हाला सोडून द्या, आम्हाला गावाला जायचं. आमची माणसं आहेत तिकडे. हो तरी मी तुला सांगत होतो की मी मुंबईला येत नाही म्हणून. अरे मी आता घरी जाऊन बाबांना काय सांगू? जगलो वाटलं तर सांगू रे बाबा. मी नाही स्वतःहून आलो इथे. या लोकांनी मला बळजबरी इकडे आणलंय. अरे तू गप्पे भाऊ. अच्छा, हा वामण्या काय? चेचा त्याला आपटा. चला वामनरावांपासूनच सुरुवात करा. ऐकून घ्या. आमचं काय बस, सोडून द्या त्यांना. नेऊन टाका भाऊच्या धक्क्यावर. अरे पाण्यात बसलेल्या म्हशीच्या शेपटीचे केस मोजतो आपण. हे तर तरंगतायत. सोडा त्यांना, सोडा. जा द्या. सत्कार सत्कार करतायत. आता स्वतः तगडे गळ्यात आले ना. तू उठे करतोय. गावाला जाऊया. चला चला, गावाला जाऊया. बाद झालं. चला 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 चला. आपण आपलं गावाला जाऊया बाबा. खरंच या लोकांचा राम राम घ्यावा. त्या दिवशी स्मगलिंगचा माल पकडून देणारे तुम्हीच ना? अहो तुम्हाला आमच्या साहेबांनी बोलवलंय. अहो तुमचा सत्कार करायचा आहे. आधी सत्कार नको. आधी सत्कार करत राहिलो ना तर तुमच्या आधी कळवंटी व्हायची आमची. आम्हाला जाऊ दे बाबा. अरे ही तुमची अवस्था कोणी केली? पांगेबाईनं आमचा सत्कार केला. हे पा, मी खरोखरच तुमचा सत्कार करेन. नको, झाला तेवढा सत्कार पुढे झाला. पुढे झाला. तुम्ही मला ओळखलं नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होता. सोन्या काय? हे आपल्या गावाला आले होते. कशाला? कुटुंब नियोजनाचं उद्घाटन होतं ना तेव्हा. अरे पेपर मध्ये फोटो पण बघितला होता हार घेतलेला. नक्की ना? तर आपण यांच्या बरोबर जायचो आणि आपले फोटो फक्त गावाला जायचे. नाही रे. हो, तुम्ही आमच्या गावाला आले होते ना. तालुक्याच्या गावाला तो प्रोग्राम होता, तो उद्घाटन कुटुंब नियोजनाचा. कुठलं गाव?
पन्ननगार ते गाव बोलतो त्यावेळेला तुम्ही तिथे होता. मग पाणी द्यायला होते हे. मग चला मी तुमचा सत्कार करतो. या माझ्याबरोबर. चला चला नक्की ना या, नाहीतर जेवायला मिळेल तर. वामण्या चल खायला तिकडे चल. तुम्ही मागे बसा. हा. या अरे तू कुठे पुढे थांब आधी मी जातो. जागा उरली तर तू ये. हा ये जाऊ. वामण्याला डिक्कीत बसव. मागे बसे वामण्या. हा ड्रायव्हर चाल. लोकांना बोलून ठेवतात. हो मान्य आहे. ठीक आहे तुमची तुम्ही उद्या चॅनल द्या. मान्य आहे. हो बरं तुम्ही उगीच बोलू नका माझ्या एखाद्या कागद घेताना. 4 VIP लोकांची मीटिंग चालली आहे. हो पण मी माझं काम मी केलेलं आहे. तुम्ही साहेबाशी बोला ना. मला कसं उगीच. अरे 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 काय ही तुमची अवस्था. त्या पांग्या भाईला तुम्ही धडा शिकवायलाच हवा. बेदम मारलो त्यानं आम्हाला. हाडांचा पार खुळखुळा करून टाकला. वर पैसे पण घेतले. 20,000 रुपये होते ना. आम्हाला जेवायला सुद्धा काही नाही हो. आम्हाला गावाला जाऊ द्या. जाऊ दे. अरे असं हार मानून गावाला गेलात तर तुमची छिथू होईल. छिथू. तुम्ही कसं मर्दासारखं वागायला पाहिजे. आई ग. त्या पांग्या भाईचा बदला घ्यायला हवा. तुम्ही त्याला बदला. आम्ही जातो गावाला. झाडगुटचे या मुंबईत असं घाबरून चालत नाही. मग काय करायचं. मी सांगतो तसं करायचं. म्हणजे मारा. त्यांनी तसं मारलं तुम्ही असं मारा. मी जेव्हा मुंबईला आलो त्यावेळेला असाच मार खाल्ला होता. पण आज बघा मी कुठे आहे. आमच्या समोर उभे आहेत. तुम्हाला मार्ग दाखवायला. तुम्ही माझ्या मार्गाने चालणार आणि तिथे पांग्या मारणार. म्हणजे खून करायचा. हो पण खराखुरा नाही. त्याला असं हैराण करायचं की तो भिकेला लागला पाहिजे. तो भिकेला लागला पाहिजे. त्याचं घर बघितलं का. त्याला भिकेला लावायचं म्हणजे आमच्या 7 पिढ्या देवळाच्या बाहेर बसाव्या लागतील. बडबड बंद. आता मी सांगतो तसं करायचं. काय. त्याच्या स्मगलिंगच्या सगळ्या खबरी मी तुम्हाला देत जाईन. तुम्ही पोलिसांना घेऊन त्याच्यावरती धाड टाकायची. हा आणि बक्षीस तुम्ही घ्यायची. बक्षीस तुम्हालाच मिळणार. पण माझं ऐकलं तर. काय सगळे पैसे आम्हाला मिळणार. हो. सुन्या मी काय म्हणतो. कानात सांगतोय हळू बोल. अरे काय हरकत आहेत ते सांगतायत तसं वागायला. वामण्या तुला डोकं नाही म्हणतात तेच खरं. का. मला तर याच्यामध्ये कधी चाल दिसते. अरे कसली आली चाल. काय घाबरतोस. पोलीस असणार ना आपल्या बरोबर. पोलीस. मी विसरलोच होतो. उपाशी पोटी तुला चांगलंच असतं. तू म्हणतोस ना. काका आम्ही तयार आहोत पण आधीचा मार खाल्लेला बरा व्हायला पाहिजे ना. म्हणजे पुन्हा नवीन मार खायला तयार. ठीक आहे. कोण आहे रे तिकडे. जरा या चौघांना गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जा. डॉक्टरला बोलाव आणि औषध पाणी करायला सांग आणि नंतर आराम करू दे. जी साहेब. चला रे. आलो आलो आलो. अगं आई ग. मला काय खरं वाटत नाही. बहुतेक आपली हाडच जाणार गावाला. आपण अरे पण जरा आराम तरी करूया. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली. गेले 8 दिवस हा माणूस आपल्याला पोसतोय. हो रे जेवण छान असतं. तुला दुसरं काही दिसतच नाही. त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. हा माणूस आपल्याला का म्हणून पोसतोय. अरे बाबा जगात अजून देव आहे. हो ना. नाहीतर याला काय गरज आहे आपल्याला मदत करायची. अरे जे मी तुम्हाला विचारतोय तेच तुम्ही मला काय विचारताय. हो चला. साहेबांनी बोलवलंय. चला 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 लवकर. काय चला 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 या. चला या. आता कसं वाटतंय. आता ना एकदम मस्त वाटतंय. जाऊ मी गावाला. काय तुम्हाला त्या पांग्याचा काटा नाही काढायचा. पांग्या. हा कोण पांग्या. ज्यानं तुम्हाला मारून पैसे काढून घेतले तो. हा हो पण आता जखमा बऱ्या झाल्या. आम्ही जातो. परत कोण मार खाणार. तुम्ही विसरलात पण तुमच्यावर झालेला अन्याय मी विसरू शकत नाही. अहो पण जाऊ दे ना. हे पहा मी जे सांगतोय तेच ऐकायचं आणि तसंच वागायचं. आज रात्री त्यांची लॉन्च वर्सोवा बीच वर लागणार आहे. ₹2 करोडचं सोनं आहे. अरे 5-10 हजार ऐकले तेव्हा 2 दिवस बेशुद्ध होता. आता महिनाभर काय उठत नाही बहुतेक. आणि लॉन्च लागल्यावर आम्ही करायचं काय. पोलिसांना खबर करायची आणि माल पकडून द्यायचा. आणि बक्षीस.
तेही अर्थात तुम्हालाच मिळेल. आणि मारे अर्थात आम्हालाच मिळणार. त्याची काळजी मी घेईन. अरे बस 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 बस. अरे का त्रास करून घेता रे स्वतःला? अरे मार खाताना जेवढा यात्रा तुला होतायत ना, त्याच्यापेक्षा दुप्पट यात्रा मला होतायत तुला मार खाताना बघून. अरे नका रे नका वागू रे असं, नका वागू रे असं. भयंकर त्रास होतो रे मला, भयंकर त्रास होतो. सांग कोणी खबर दिली? मला माहित नाही भाई. मला माहित नाही भाई. हे ऐकून कान किटले माझे. पांग्या चिडलाय. व्हेरी गुड. मला आणखी चिडायला हवाय तो. आय लाईक इट. सुभानराव हा वजीर म्हणजे राणीच नाही का? हो हो बाई. मग आता हा उंट मी इथे ठेवला म्हणजे आता तुला राणी नाही हलवता येणार? नाही हलवता येणार. राणी जाम भाई. राणी हल्ली की शह आणि मात. कमाल आहे तुमची. कमाल तर पुढेच आहे. याचा अर्थ प्रत्येकाचा काही ना काहीतरी वीक पॉइंट असतोच. काय? हो पण त्याचं काय? त्या चौघांचा काहीतरी वीक पॉइंट असणारच. वय 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 काय शोधत आहे भाई. कोण बोलला? मी भाई. तू बाय? नाही भाई. नाही बाय. बाय नाही. घाल रे घाल घाल. मी चुकलो भाई. काय रे इतकी वर्ष आम्ही झक मारली, तुम्हाला पोचव चूक झाली आमची. माझी चूक झाली भाई. मला माफ करा. वीक पॉइंट काय? मुलगी भाई. बाई मुली म्हणे. बाई मुली तुझ्या काय रे नरसाळ्या, मुलाचा वीक पॉइंट मुलगी नाही तर का तू असणार आहेस? भाई मला माहिती आहे ती मुलगी कोण आहे भाई. माहित आहे तुला? मग ते अजून फेक कशी नाही? आणतो भाई. केव्हा आणतो? आणतो भाई. केव्हा पण? काय रे तू काय पाहतो बायस? पोपटला त्याच्यावर पाठव जा. चला तुम्हाला. वय वय आलो. नमस्कार मॅडम. तुम्ही सोन्या शोधताय का? हो. सोन्या आमच्याकडेच काम करतो आणि वामने पण आमच्याकडेच काम करतो. तुम्ही त्यांना ओळखता? हो आम्ही ओळखतो त्यांना. मला न्याल त्यांच्याकडे? हो नेतो ना. चला. हा चला. चल. ए वामण्या सरळ चाल सरळ चाल. कसं चालतोय बघ. मिलिटरीत भरती झाला का रे? काय वॉचमन. अरे वॉचमन. वॉचमनचं मी बघतो रे. तू चल तू चल. तुझ्या काळजी करतो. ये सावकाश या. अरे नमस्कार. साहेबांनी ऑफिस तातडीने बोलवलं. चला चला लवकर चला चला. साहेबांनी ऑफिस मध्ये बोलवलं. चल लवकर चल 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 चल. इम्पॉसिबल. गेलेच कसे ते बाहेर? त्यांच्या जीवाला धोका आहे ठाऊक नाहीये का? येऊन या त्यांना ताबडतोब. चांगले. ए सोन्या, हे दोघे जण गेले कुठे? आता काय सांगायचं? खायला गेला असणार तू. अरे चल बघूया. गाडीवाल्याची वाट लावला. सोन्याने जय कुठे गेले रे? नको अगोदर खा तू मग बोल. ठीक आहे. हे जाड्या, काय जय? हिला ओळखलंस काय? ही त्यांची शकू. हा फोटो तुमच्याकडे काय? इतर फोटो सहित आमच्या ताब्यात आहे. फेकतो काय? तुझ्या ताब्यात कशी काय? ही आमच्या पांग्याबाईच्या ताब्यात आहे. आता मुकाट्यानं गप निघायचं इथून. वडापाव खाणार? वडापाव? चला. चला चला. मला वडापाव देत आहे. ए सोन्या, सोन्या लफडा अंगाशी येणार असं दिसतंय. पांग्या पाक्या आता आपल्याला जिवंत सोडणार नाही. तू काळजी करू नकोस रे. आपले साहेब आहेत ना,
आणि त्यांना नाही सोडत म्हटलं तर तू नन्नाचा पाडा का लावतोय आणि ते का नाही म्हणतील आणि त्याने नाही म्हटलं तर पोलीस आहेत की ते सोडवतील. सारखी शंका काढत राहा, सारखी शंका काढत राहा. ए पण मलाही कळत नाही त्या पांग्या भाईला कसं कळलं शकू माझी प्रेयसी आहे. तेच ना. मला त्या गॉगलवाल्याचा डाऊट येतोय. काका काका तो रे लॉटरीवाला भाऊच्या जागेवर भेटलेला, आपल्याला सत्काराला येऊन गेला आणि मार मार मारलेला तो तर त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. त्यानं काय फरक पडणार आहे. आता झालेलं लफडं निस्तरावं लागणार ना. आपण एक काम करूया, आधी साहेबांना भेटूया. चल. तुमची शकू माया ताब्यात आहे. चल, तो सांगत होता पांग्या बाईच्या ताब्यात आहे. मीच तो पांग्या भाई. पाहिलं मग. आता बऱ्या बोलानं बोला, तुम्ही कोणासाठी काम करता? आम्ही देशा करता. देशवाल्या बऱ्या बोलानं बोल, नाहीतर नाहीतर काय. नाहीतर काय हा नाहीतर हा काय रे नाहीतर काय रे. आपण त्याचे हाल करू, तिला नाचायला लावू. हा तिचे हाल करू, तिला नाचायला लावू. नको नको असं काही करू नका. हो खरं तर मी देशासाठी काम करतो. वहिनी, इन गंदी नालियों को कुत्तों के सामने नाचना मत. वहिनी, वाम्या, गंदी नाली का कुत्ता नाही रे, गंदी नाली का किडा. तेच तर रे. तर आता तुम्ही सांगत अब आएगा मजा. नाचो. कोई बी आपल्या जगात हेले का नाही. अरे मराठीत बोल, इकडे मराठी माणसं अहो, आहेत. पण मराठीकडे स्मगलर असतो का. आमच्या नसतात. पांग्या भाई म्हणतात मला. म्हणत होते, आता पुसता पांग्या. त्याला वास मारतो 24 तास. ये चल चल. पांग्या भाई म्हणतात मला. चल चल आता चल, नाही तर वरात करतो तुझी. अरे हे, आता ती नाचत होती ते आपली शकू नाही, दुसरीच कोणीतरी होती. शकू कुठे आहे? मला नाही माहित. त्याचं काय झालं, शकुला आणायला मीच भाऊच्या धक्क्यावर गेलो होतो. तेव्हा कळलं की ती आमच्याच गावची आहे. आमच्या गावची म्हणजे? होय होय, मी पण तुमच्याच गावचा आहे. लहानपणी पैसे कमवायला मुंबईत आलो आणि या पांग्यादादाच्या नादाला लागून मी पण गुंड झालो. म्हणून मला तिला इथे आणणं म्हणजे माझ्या मनाला पटलं नाही. मग मी तिला ह्यांच्याकडे घेऊन गेलो आणि यांना इथे आणलं, कारण ह्या प्रोफेशनल डान्सर आहेत. हो काय, नमस्कार. तुमचे फार उपकार झाले हो. ते जाऊ द्या हो, पण माझे पैसे कुठे आहेत? पैसे कसले मागताय तुम्ही? चला ना आमच्या गावाला. म्हणजे काय होईल? म्हणजे हे तिघं तुम्हाला वहिनी म्हणते. चाल कुठे, आरशात तोंड पाहिलेस का कधी? नको त्या बिचाराला ओरडू, त्याला वेळच मिळत नाही. 12 तास झोपतो आणि 12 तास खातो. बरं, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, पण आमची शकू कुठे ते सांगाल का जरा? ए बाळा, ती भाऊच्या धक्क्यावर नक्कीच पोहोचली असेल. चला रे भाऊच्या धक्क्यावर. भाऊच्या धक्क्यावर. काय सगळं थांबा थांबा, कुठे चाललात? अरे थांबा. अरे मिनिस्टर साहेबांनी तुमचा सत्कार करण्यासाठी तुम्हाला बोलवलंय. काय सत्काराला बोलवलंय? का वामण्या, जायचं का सत्काराला? अरे बाबा, नको नको. हे बघ, तुम्हाला काही सत्कार करायचा असेल ना तर आमच्या गावाला येऊन करा. आम्हाला गावाला गेलंच पाहिजे. गणपतीचा उत्सव आहे. बरं ठीक आहे. वदना ये रे सुख द्याया. प्रथमेशा देवा गणराया, गजवदना ये रे